नमस्कार मैत्रिणींनो, मी सुशिला शिलाई कोर्स मध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणी बघा, मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण ना बोटनेक ब्लाउजची संपूर्ण शिलाई बघणार आहोत। तर आधीच्या व्हिडिओमध्ये आपण 40 अपर चेस्ट आणि फुल बस्ट 42 होती, तर त्याचं कटिंग आपण बघितलं होतं प्रिन्सेस कट। ओके, बोटनेक ब्लाउज तर पेपर कटिंग आपण संपूर्ण बघितलं होतं। तो व्हिडिओ तुम्ही बघितला सुद्धा असेल आणि बघितला नसेल तर नक्कीच बघा। त्याच्यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये त्याच ब्लाउजची आपण या ठिकाणी मी ब्लाउजचं कटिंग या ठिकाणी करून घेणार आहे आणि संपूर्ण शिलाई ही कशी करायची तुम्हाला अगदी स्टेप बाय स्टेप पद्धतीने या ठिकाणी शिकवणार आहे, म्हणजे जेणेकरून जे तुमच्याकडनं छोटे मोठे चुका होतात त्या होणार नाही। फिटिंग कशी करायची वगैरे सर्व डिटेलमध्ये या ठिकाणी दाखवणार आहे। बॅक साईडचा गळा कशा पद्धतीने टिच करायचा ते इथे मी तुम्हाला दाखवणार आहे। तर चला, इथे आपण जास्त वेळ न करता व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आपण या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे की आपलं 9 सप्टेंबर पासून आपली परत बेसिक ऍडव्हान्स बॅच ही चालू होते। तर ज्या ताईंना ऍडमिशन घ्यायचे असेल त्यांनी नक्कीच ऍडमिशन घेऊ शकता। स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे। ओके, आता इथे आपण जास्त वेळ न करता व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वप्रथम आपण इथे दोन्ही साइडचे पार्ट आहेत ना, अस्तर आणि मेन फॅब्रिक हा जोडून घेतलेला आहे आणि तो मी एक्स्ट्राचा फॅब्रिक होता ना तो कट करून घेतलेला आहे, कारण व्हिडिओ जास्त मोठा होतो म्हणून मी या ठिकाणी ऑलरेडी जोडून घेतलेलं आहे, कारण हे बेसिक नॉलेज आहे त्याच्यामुळे सर्वांनाच आता माहिती झालेलं आहे। ओके, आता बऱ्यापैकी आपले भरपूर सारे व्हिडिओ बघतात त्याच्यामुळे माहितीच आहे। आता हा 3 प्रिन्सेस आहे, हा आपल्याला कशा पद्धतीने जोडायचा आहे, तर जेवढी शिलाई मार्जिन आपण सोडलेली तेवढं या ठिकाणी शिलाईमध्ये दाबण्याचा प्रयत्न करायचा आहे। ओके, म्हणजे तेवढी शिलाई ही आपल्याला दाबायचीच आहे। डबल शिलाई देऊन घ्यायची आपल्याला। डबल शिलाई देऊन घेतल्यानंतर ह्या पद्धतीने करायचंय। थोडंफार आहे ना इथे मागे पुढे फॅब्रिक होतं, तर अशा वेळेस आहे ना तो एकसारखा कट करून घ्यायचा आहे, जेणेकरून फिनिशिंग व्यवस्थित यायला पाहिजे। ओके, ह्या पद्धतीने आपण कट करून घेतलेलं आहे। आता मी हे फोल्ड करून घेते, बघा किती सुंदर असा फिनिशिंग मध्ये आपल्या इथे हा 3 प्रिन्सेस भाग कट झालेला आहे। आता इथे छोटस आर्महोल मध्ये हा जो कोपरा येतो बाहेर तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे। ओके, तो प्रत्येक याच्यामध्ये येणार आहे। त्याच्यानंतर इथे पण व्यवस्थित लेवलमध्ये आलेले आहे, जर खालीवर होत असेल तर ते कट करून घ्यायचंय। हे बघा, ह्या पद्धतीने आता आपण कट करून घेतलेलं आहे। कट केल्यानंतर इथे आपल्याला काय करायचं, ह्या पद्धतीने बघा योक पट्टी आता आपल्याला जोडून घ्यायची, जशी कटोरीची जोडतो सेम त्याच पद्धतीने इथे जोडायची आहे। जोडल्यानंतर इथे आपल्याला काय करायचं, खालच्या बाजूने ना थोडस नॉर्मल एकसारखं फॅब्रिक नसेल तो एकसारखा कट करून घ्या, म्हणजे जेणेकरून ब्लाऊज हा फिनिशिंग मध्ये दिसणार आहे। ओके, ह्या पद्धतीने कट केल्यानंतर आपला हा 3 प्रिन्सेस बोटनेक मध्ये आहे। ओके, इथे बघा थोडस लेवल मध्ये नसेल तर लेवल मध्ये करून घ्या। तर ह्या पद्धतीने परफेक्ट असं कटिंग झालेलं आहे। तर थोडस हा भाग इथे पोर्शन आहे ना थोडस पुढे येतो, तर अशा वेळेस हे व्यवस्थित लेवल मध्ये करून घ्यायचं। हे बघा, छोटे छोटे पॉइंट्स हे माहिती असणं खूप गरजेचं आहे। या पद्धतीने घेतल्यानंतर आता दुसऱ्या साईडचा पार्ट आपण सेम याच प्रोसेसने कटिंग करून घेणार आहोत। बघा, इथे कप टाकला नाही तरी सुद्धा खूप सुंदर असा पप आलेला आहे। हे बघा, ह्या ठिकाणी मी दुसऱ्या साईडचा पण पार्ट हा तयार करून घेतलेला आहे। तुम्ही इथे बघू शकता दोन्ही साईडचा आपला पार्ट या ठिकाणी तयार झालेले आहेत। आता इथे आपल्याला काय करायचं, हुकायची पट्टी लावण्याआधी आपण काय हुकायची पट्टी आपल्याला या ठिकाणी लावून घेण्याआधी आपल्याला काय करायचं, सर्वप्रथम बॅक साईडचा पार्ट घेणार आहे मी या ठिकाणी। या पद्धतीने पाठीमागचा भाग आपण घेणार आहोत। आता पाठीमागचा बोटनेकचा गळा हा तुम्हाला साधारणतः किती घ्यायचा आहे ते तुमच्यावर डिपेंड असणार आहे। तर इथे साधारणतः आपण 4 इंचापर्यंत ठेवणार आहोत। ओके, या पद्धतीने घेतल्यानंतर आपल्याला इथे हे डिस्टन्स किती आहे, तर 4.5 ला एक लाईन कमी आहे, तेवढंच अंतर या ठिकाणी पण असणं खूप गरजेचं आहे। स्ट्रेट आपल्याला ही लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे, बघा अशा पद्धतीने। आणि तुम्हाला इथे काय करायचं, हा या पद्धतीने सेप देऊन घ्यायचंय, नावचा सेप तुम्हाला इथे द्यायचा आहे अशा पद्धतीने। त्याच्यानंतर ही कमरेची पट्टी खालच्या बाजूने मोजायची। कमरेची पट्टी आपल्याला 3 ची ठेवायची, तर 3.5 इंचावरती आपण इथे मार्किंग करणार आहोत। ओके, ह्या पद्धतीने 3.5 इंचावरती मार्किंग करून घेणार आहोत। इकडनं आपण साधारणतः 3.25 इंचावरती मार्किंग करतोय।
ओके, इथे आपल्याला अंतर सोडायचं आहे. तर इथे अंतर आपल्याला साधारणतः 2 इंचापर्यंत सोडायचं आहे. हे बघा, ह्या पद्धतीने 2 इंचापर्यंत जेवढी इथली रुंदी आहे तेवढीच इकडे पण रुंदी घ्यायची आपल्याला, 4.5 इंच. बॉक्स तयार करून घेऊया आपण. बॉक्स तयार करून घेतल्यानंतर आता इथे आपल्याला काय करायचं, असा राऊंड शेप द्यायचा आहे. बघा, राऊंड शेप दिल्यानंतर आता इथे आपण काय करणार आहोत, हा वरचा शेप सर्वप्रथम आपण कट करून घेणार आहोत. बघा, इथे हे तयार असणार आहे आपलं फक्त 1.5 इंचाचा असा हा गॅप तयार होणार आहे, कारण इथे शिलाईमध्ये जाणार, या बाजूला शिलाईमध्ये जाणार आहे. हे बघा, या पद्धतीने आपण कट करून घेतलेला आहे. तुम्ही इथे बघू शकता, अशा पद्धतीने आपला हा बॅक साईड तयार झालेला आहे. बघू शकता तुम्ही. आता इथे आपण बॅक साईड घेणार आहोत. बॅक साईड घेतल्यानंतर ती आपल्याला ह्या पद्धतीने ठेवायची आहे. ओके, आता कस्टमरने जशी डिझाईन सांगितली त्या पद्धतीने इथे आपण घेतलेली आहे. साधारणतः हा जो काठ आहे तो आपण इथेच येऊ देणार आहोत. ओके, ह्या लेवलला येणार आहे आपलं. तर अशा पद्धतीने इथे पिनअपने सेटअप करून घेते. सर्वप्रथम आपल्याला हा गळा मधचा हा टिच करून घ्यायचा आहे. कॅनव्हास टाकायचं असेल तर कॅनव्हास पण टाकू शकता, बिना कॅनव्हासचा पण सुंदर बसतो गळा, असं काही नाही. हे बघा, हा मधचा भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे. अगदी 5 मिनिटात आपली ही डिझाईन तयार होते. छोटे छोटे कट लावून घ्यायचे आहेत आपल्याला इथे. कट केल्यानंतर आतमध्ये फोल्ड करायचं आहे आपल्याला. बघा, आतमध्ये फोल्ड केल्यानंतर इथला हा जो आपला बॉर्डर आहे तो बरोबर ह्या ठिकाणी लेवलला आलेला आहे. ओके, ह्या पद्धतीने तुम्ही सुद्धा सेट करू शकता.
बघा ह्या पद्धतीने आपण शिलाई करून घेतलेलं आहे. आता हे उलट करून घ्यायचं आपल्याला. धागे वगैरे असते ते कट करून घ्यायचे. वरचा गळा जो आहे तो व्यवस्थित स्टिच करून घ्यायचा आहे. आता या ठिकाणी आपण टक्स हे टिचिंग करून घेतलेले आहे. टक्स आपण 4.5 इंचाचं घेतलं होतं. त्याच्यानंतर इथे आपल्याला काय करायचं, अशा पद्धतीने हातशिलाची पट्टी लावून घ्यायची आहे. या पद्धतीने आपण हातशिलाची पट्टी म्हणजे कमरेच्या साईडला पट्टी टाकून घेतलेली आहे. ओके, तर ही कॉमन आहे, तुम्हाला पण माहिती कशा पद्धतीने टाकतो त्या पद्धतीने आपल्याला नेहमीप्रमाणे टिचिंग करून घ्यायचं. आता फ्रंट साईडचा भाग आपल्याला याच्यावरती ठेवून शोल्डर हे जोडून घ्यायचे. तर सर्वप्रथम आपल्याला काय करायचं, ह्या ठिकाणी हुकायची पट्टी लावून घ्यायची आहे. तर इथे सर्वात पहिल्यांदा मी हुकची पट्टी लावून घेत आहे.
या पद्धतीने आपण हुकची पट्टी लावून घेतलेली, तशीच आपल्याला सेम आय पट्टी लावून घ्यायची आहे. या पद्धतीने पट्टी आपण तयार करून घेतलेली आहे. ओके, खालच्या बाजूने अर्धा इंच एक्स्ट्रा सोडायची आहे. या पद्धतीने घेतल्यानंतर आता आपल्याला इकडे फोल्ड करून घ्यायचं वरच्या बाजूने. आता ह्या ठिकाणी आपला हुकाई पट्टी लावून झालेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, फ्रंट बाजूचा भाग ठेवून आपल्याला इथे शोल्डर हा जोडून घ्यायचा आहे. अर्धा इंच शोल्डर मध्ये शिलाईमध्ये दाबायचं आहे आपल्याला.
त्याच्यानंतर फिटिंगची बाजू आपल्याला चेक करून घ्यायची. तुम्ही बघू शकता ह्या पद्धतीने फिटिंगची बाजू आपण चेक करून घेणार आहोत बघा, कारण आपल्याला स्लीव्स ह्या ठिकाणी जोडायची आहे. तर अशा पद्धतीने थोडंफार खालीवर होत असेल तर ते इक्वल मध्ये कट करायचं आहे. हे बघा या पद्धतीने. इथे परफेक्ट आणि फिनिशिंग मध्ये आपला शोल्डर हा जोडून झालेला आहे. तरी पण आपल्याला स्लीव्ह जोडण्याआधी या ठिकाणी मागे पुढे फॅब्रिक असेल तर तो कट करून घ्यायचा आहे. आपला कुठेही जास्त झालेला नाही, अगदी परफेक्ट आलेला आहे. तर अशा पद्धतीने हा आपल्याला काय करायचं, आता स्लीव्ह जोडून घ्यायची आहे. आता स्लीव्ज आपल्याला ही समोरासमोर ठेवून एक साईडची स्लीव्ज मी साईडला ठेवते, पिनअप लावून ठेवलेली, म्हणजे जेणेकरून ती उलटी सुलटी होऊ नये. ओके, ह्या पद्धतीने घेतल्यानंतर थोडस कोपऱ्याला कपडा हा फॅब्रिक मला कमी पडतोय, परंतु तो फिटिंग मध्ये जाणार आहे, त्याच्यामुळे इथे आपण कव्हर करून घेणार आहोत. याच पद्धतीने दुसऱ्या साईडची पण स्लीव्ज आपल्याला जोडून घ्यायची आहे. या पद्धतीने आपण दोन्ही साईडच्या स्लीव्ज ह्या व्यवस्थित परफेक्ट असं जोडून घेतलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता. तर तुम्हाला सुद्धा याच पद्धतीने जोडून घ्यायचे आहेत. ओके, एक्स्ट्राचं फॅब्रिक आपण कट करून घेतलेला आहे. आता जो खोलगट आर्महोल आहे तो पुढच्या बाजूने लावायचा, आणि जो कमी खोलगट आहे तो बॅक साईडने इथे लावायचा आहे आपल्याला. ओके, म्हणजे अटॅच करायचं आहे.
सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडची पण स्लीव्ह आपण जोडून घेणार आहोत. त्याच्यानंतर या ठिकाणी आपण फायनल फिटिंग करणार आहोत आणि गळ्याच्या साईडला आपण या ठिकाणी नंतर पायपिंग करणार आहोत. ओके, तर इथे आता आपल्याला काय करायचं, या पद्धतीने सेंटर काढून घ्यायचं बॅक साईडचं आणि ह्या पद्धतीने ठेवायचं. आय पट्टी असेल ती सोडून द्यायची आपल्याला. ओके, आणि नंतर आपल्याला इकडे इक्वल मध्ये ठेवून फिटिंग करायची आहे. ओके, ब्लाऊज सर्वात पहिल्यांदा मी सीधा ठेवलेला आहे. बघा या पद्धतीने परफेक्ट फिटिंग येते आपलं. पुन्हा एकदा एक शिलाई मारून घेते. त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी उलट करून पुन्हा एक सरळ या ठिकाणी शिलाई मारून घ्यायची आहे एका दाबाच्या अंतरावरती. दुसऱ्या साईडला पण सेम त्याच पद्धतीने एका दाबाच्या अंतरावरती आपण इथे शिलाई घेऊन घेणार आहोत. ओके, आता इथे आपल्याला कंबरेचं मेजरमेंट टाकायचं आहे. कंबर या ठिकाणी आपण घेणार आहोत 9.25 इंच. ओके, त्याच्यानंतर इथे आर्मोल राऊंड घेणार आहोत आपण. तर आर्मोल राऊंड या ठिकाणी 9 इंच आहे. तर 9 इंचावरती आपण मार्किंग करणार आहोत अशा पद्धतीने. छातीचं मेजरमेंट या ठिकाणी नाही घेत. ओके, त्याच्यानंतर या ठिकाणी बाहीचा घेर घेणार आहोत आपण. बाहीचा घेर आपण 5.5 घेणार आहोत आणि त्याच्यानंतर इथे आपण फिटिंगची लाईन ही ड्रॉ करणार आहोत. बघू शकता तुम्ही ह्या पद्धतीने आपलं स्ट्रेट ही लाईन ड्रॉ करून घ्यायची. सर्वात पहिल्यांदा लाईन ही ड्रॉ केल्यानंतर इकडनं हलकस असं राऊंड मध्ये हा शेप द्यायचा आहे. बघू शकता तुम्ही. आणि आता आपण इथे फायनल फिटिंग करून घेणार आहोत. इथे आता आपल्याला अजून कडेने एक एक शिलाई देऊन घ्यायची आहेत. ह्याच पद्धतीने दुसऱ्या साईडची पण फिटिंग आपल्याला करून घ्यायची, सेम करायची. ओके, सेम मार्किंग करायचंय. तुम्ही इथे बघू शकता या पद्धतीने आपलं टोटल इथे तुम्ही छातीचं मेजरमेंट घेतलं तरी सुद्धा ते अगदी परफेक्टच येणार आहे. बघा या ठिकाणी 40 आपली अप्पर चेस्ट आहे, तर 10 वरती मार्किंग आलेलं आहे. ओके, या पद्धतीने तुम्ही आर्मोल राऊंड नुसार फिटिंग केलं तरी सुद्धा सेमच येणार आहे. बघा या ठिकाणी गाकीतील फिटिंग पण परफेक्ट आलेली आहे. इथे तुम्ही बघू शकता, हे बघा गाकीतली फिटिंग पण आपली परफेक्ट आलेली आहे. अशा पद्धतीने फिटिंग आपल्याला करून घ्यायची. तर दुसऱ्या साईडची पण फिटिंग मी करून घेते. या पद्धतीने आपला हा बोटनेक ब्लाऊज परफेक्ट असा तयार झालेला. आता ही वरची जी पायपिंग आहे ती मी लावून घेतलेली आहे, डोरी पायपिंग. बऱ्याच व्हिडिओमध्ये मी दाखवलेली, त्या पद्धतीने आपल्याला लावून घ्यायची आहे. बघा तुम्ही बघू शकता या ठिकाणी हुकायचं पण आपण अजून हुक लावलेले नाहीयेत. तर या पद्धतीने पिनअप लावून घेतलेले. बघा खूप सुंदर असा पप हा आलेला आहे. तर अप्पर चेस्ट आपली 40 आणि फुल बस्ट इथे 42 आहे. या पद्धतीचा आपण हा ब्लाऊज इथे बोटनेकचा टीच केलेला. फ्रंट ओपन आहे, बॅक बोटनेक आहे. बघू शकता तुम्ही खूप सुंदर असा ब्लाऊज आपला हा रेडी झालेला आहे. तर तुम्हाला व्हिडिओ हा कसा वाटला ते मला कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. परत आपण असं नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय.